नेक्स्ट बुल पॉइंट आता ही झाली 4 लेग स्ट्रॅटेजी. 4 लेग मध्ये सुद्धा 2 बाय केले 2 सेल केलेले. जेव्हा इक्वल क्वांटिटी मध्ये बाय आणि सेल होतं तेव्हा लिमिटेड लॉस लिमिटेड प्रॉफिट. फर्स्ट ओटीएम सेल, सेकंड ओटीएम सेल, फर्स्ट आईटीएम बाय, थर्ड ओटीएम बाय. हे कसं होतं परत सांगतो. हे जस्ट जे फर्स्ट सेकंड थर्ड वगैरे जे काही बनवलेलं आहे हे मिनिमम लेवलवर साठी हे ऍक्च्युली मी बनवलेलं आहे. जेव्हा तुम्ही समजा जर ह्या टाईपची कॉन्डॉर स्ट्रॅटेजी वगैरे जर करायला बघेल गुगल करायला गेला तर हायर स्ट्राईक प्राइस लोअर स्ट्राईक प्राइस अशा पद्धतीमध्ये ते पण बोललं जातं. तर मी फर्स्ट सेकंड का तर कळावं म्हणून नोट्स मध्ये त्या पद्धतीने घेतले. तर फर्स्ट ओटीएम कॉल, सेकंड ओटीएम कॉल हे दोन्ही काय करायचे सेल सेल करायचे. थर्ड ओटीएम बाय करायचं आहे. आणि फर्स्ट आयटीएम 32,000 घेऊया आपण बाय करायचं. आता बायचा डेल्टा काय झालेला आहे 0.57 आणि 0.39 0.96 आणि सेलचं 0.88. तर जेवढा ह्या दोघांमधला डिफरन्स तेवढाच रिस्क आणि प्रॉफिट. तर ह्याच्यामधला डिफरन्स खूपच कमी आहे 0.08 आहे. तर अशा ही स्ट्रॅटेजी आपण केव्हा युटिलाइज करू शकतो जेव्हा खूपच रेंज बाउंड मार्केट पुढच्या आठवडाभर जसं आता दिसतंय की वरती लगेचच इथेच रेजिस्टन्स आहे आणि सपोर्ट लगेचच 32,000लाच आहे जे बाय केलेले आहे. अशा टाईपच्या मार्केटमध्ये ही स्ट्रॅटेजी यूज करायची. जस्ट 400-500 पॉईंट मध्ये बँक निफ्टी दिसते आणि मला फ्युचर तर घ्यायचं नाही आणि 2 बाय 2 सेल केलेला असल्यामुळे पैसे जास्त लागत नाही. 40,000 लागते या स्टार्टिंग 40-50,000 लागते कारण की एका बायच्या अगेन्स्ट मध्ये एक सेल आहे एका बायच्या अगेन्स्ट मध्ये एक सेल आहे. चेक करून घ्या. मी कधी मार्जिन कॅल्क्युलेशन मध्ये कधी पडलेलो नाही. त्याच्यामुळे ह्याला पैसेही कमी लागतील. हा आता रेंज नुसार जे फर्स्ट ओटीएम सेकंड ओटीएम म्हणलं होतं त्यांना थोडं दूर दूर पण घेऊन जाऊ शकतात जसं आपल्याला अपसाइड मुवमेंट आपल्याला जास्त वाटत असेल. जसं इथे ओआय जास्त आहे हा ट्रॅप आहे त्याच्यानुसार हे जे काही लेग्स आहेत ते बरोबर लेग्स आहेत. आता अजून एक गोष्ट जर समजा आता हाच बाय का करायचा 32,500चा याच्या मागचं एक लॉजिक म्हणजे आता 32,000 केला तर 32,100 का नाही लगेच वरचा का केला तर समजा 32,500 जो रेजिस्टन्स होता तो जर ब्रेक झाला तर ह्याच्यामध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू यायला लागते. या बायच्या मध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू यायला लागते. तर वरची जी काही रिस्क आहे तो हा कव्हर करेल. म्हणजे जे काही माझी पोझिशन ट्रॅप झाली कारण ट्रॅपच म्हणता येईल आपण म्हणलं होतं रेंज बाउंड अपसाइड
पण इथे जस्ट रेंज बाउंड न राहता हा ब्रेक केला आणि निघून गेला. ओके, तर हे काइंड ऑफ न्यूट्रल मध्ये मोडतंय, पण बुलिश न्यूट्रल असल्यामुळे बुलिश मध्ये आहे. ओके, क्लिअर आहे. आता हे 0.08 मुळे याचे प्रॉफिट कमी दिसत असेल, वाढवता येतं, फक्त तुम्हाला ह्यांना वर न्यावं लागेल. पण वर न्यायची कंडिशन तीच परत की तुम्हाला वरची रेंज ही मोठी दिसली पाहिजे. वरची रेंज मोठी दिसत असेल तर बुलिश साठी दुसऱ्या स्ट्रॅटेजीज आहेत, जे जास्त प्रॉफिट येतील, त्यांच्यामध्ये डेल्टा डिफरन्स जास्त आहे. ही स्ट्रॅटेजी तेव्हा आहे जेव्हा रेंज बाउंड मार्केट खूपच छोट्या रेंज मध्ये राहणारं मार्केट दिसतं, आणि 2 सेल केलेले असल्यामुळे थिटाचाही प्रॉब्लेम. ओके, बरोबर. येस. पण जर ती सॉरी, एक प्रश्न आहे. हा बोला ना, बोला. पण जर 32,500चा जर आयटीएम झाला तर इव्हन जे आपण सेल केले त्याला पण आयटीएम येईल. सो मग त्या तेही ह्याच्यामध्ये ते आयटीएम होतील, पण हा डीप आयटीएम आहे. हा वाला 32,000चा जो बाय केलाय तो. तर त्याचा डेल्टा तोपर्यंत 1 ही झालेला असेल. त्याच्यामुळे वाढत असताना लॉस नाही होणार, कारण की पहिले हे डेल्टा 1 होऊन जातील, जे डेल्टा 2 होते. सॉरी, कारण की 2 लॉट आपण 2 बाय केले, पहिले 2 होऊन जातील. त्याच्यानंतर हा 0.88 वाला 2 होईल. त्याच्यामुळे एक वरती जेव्हा प्रॉफिट वाढत असेल, वाढेल, लॉक पडत असताना सुद्धा सेम आहे, लॉक असंच राहील. ओके, ओके. लॉंग कॉल लॅडर. त्याच्यामध्ये फर्स्ट आयटीएम कॉल, बाय, सेल एटीएम आणि सेल फर्स्ट ओटीएम. ओके, आता ही परत 3 लेग स्ट्रॅटेजी झाली. आता ह्या ठिकाणी बघा, 2 सेल झालेले आहेत, 1 बाय झालेला आहे. म्हणजे समजा मार्केट पडलं तर सगळे 0 होतील, आणि जर समजा जर वाढलं तर सगळे अनलिमिटेड वाढायलाही लागतील. तर त्याच्यामुळे अपसाइड जे आहे तिथे अनलिमिटेड रिस्क आहे. जे इथे जे आहे आपल्याला लेग्स असे चूज करावं लागतील जिथे प्रॉफिट जाऊन, म्हणजे प्रॉफिट नाही, मार्केट जाऊन थांबेल, एक्सपायरीला थांबेल. त्याच्यावरती जर निघून गेलं तर 2 कॉल्स सेल केलेले आहेत, तर त्याच्यामुळे लॉस व्हायला लागेल. आता ही स्ट्रॅटेजी केव्हा युटिलाइज करायची? ही स्ट्रॅटेजी तेव्हा युटिलाइज करायची जेव्हा आयव्ही, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी, आयव्ही जास्त असेल. आयव्ही जास्त असताना होतं काय, एटीएम ची प्राइस वाढलेली असते, एटीएम ची पण प्राइस वाढलेली असते, ओटीएम ची पण प्राइस चांगल्या पद्धतीने वाढलेली असते. तर त्यावेळी दोघांनाही सेल केलं, एटीएम आणि ओटीएम दोघांनाही सेल केलं, आणि मार्केट लिमिटेड वाढणार, अनलिमिटेड लिमिटेड वाढणार. तर होणार काय, आयव्ही ची प्राइस जास्त आहे, 35, 40, 45. तर ते नॉर्मली इव्हेंटला किंवा इव्हेंट जस्ट होऊन गेलं त्यावेळी आयव्ही जास्त असते. तर अशा वेळी एटीएम आणि ओटीएम हळूहळू हळूहळू पडायला सुरू होतात. हे 2 लेग्स प्रॉफिट द्यायला सुरू करतात. आयटीएम लॉस देईल, पण ह्यांच्यापेक्षा जास्त नाही, आणि मार्केट बुलिश असल्यामुळे आयटीएम मध्ये डेल्टा थोडा बहुत जास्त असेल, तो इंट्रेन्सिक व्हॅल्यू घ्यायला लागेल. पण हे दोघं
इंट्रेन्सिक व्हॅल्यू एटीएम आणि ओटीएम असल्यामुळे तेवढे घेणार नाहीत आणि प्लस त्यांची आयव्ही जास्त असल्यामुळे ते लूज करते. तर बुलिश आहे पण आयव्ही जास्त आहे, अशा वेळी स्ट्रॅटेजी यूज करायची. ओके, पण आयव्ही जास्त म्हणजे किती असेल? ते चेक करायचं आपल्याला इन्फो मध्ये. तर आयव्ही प्रत्येक वेळेनुसार वेगवेगळा असतो. आयव्हीपी जर आयव्हीपी असेल अबाव 80, एक्सपायरीचा दिवस सोडला, एक्सपायरीच्या दिवशी आयव्ही जास्त त्यावेळी वेगा कमी केलेला असतो, त्याच्यामुळे आयव्ही जास्त असतो. एक्सपायरीचा दिवस जर सोडला तर इतर दिवशी समजा जर आयव्हीपी हा जर अबाव 80 असेल तर जास्त, बस त्यावेळी ही स्ट्रॅटेजी युटिलाइज करतात. आता हे आयव्हीपी त्यांनी आयव्ही पर्सेंटेज मागच्या हिस्टॉरिकल डेटावरून काढलेलं आहे आणि ते काय आपल्याला होणार त्याच्यासाठी परत डेटा लागणार आपल्याला, जे की मिळणार. ओके, क्लिअर आहे? हो येस. आजची लास्ट स्ट्रॅटेजी घेऊ आणि पोलीस स्ट्रॅटेजी संपत्ती. स्टॉक रिपेअर स्ट्रॅटेजी. एक तर स्टॉक रिपेअर म्हणजे पहिले तर तुमच्याकडे स्टॉक किंवा अंडरलाईन ऍसेट फ्युचर असलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण काय करतोय, आहे ते ठीक आहे चला बाजूला, आणि ते आपण त्याच्यामध्ये ट्रॅप आहोत, पडून बसलेलं आहे. समजा रिलायन्स घेतलाय आपण कुठेतरी वरच्या लेवलवर आणि ते पडून बसलेले. आता मी त्याचे शेअर्स 1001 शेअर्स घेतात आणि फेकून दिला. आता कधीतरी जेव्हा वरती गेल्या तर मी काढेल, किंवा मग डोक्यात असेल चला बाबा हे मी माझ्या मुलासाठी घेतलेलं आहे, मुलाला देणार आहे माझं ऍसेट, हे पडू नये. त्याच्या अगेन्स्ट मध्ये काय करू, तर स्टॉक रिपेअर स्ट्रॅटेजी. बाय वन ओटीएम, सेल टू ओटीएम. 2 ओटीएम सेल केल्यामुळे त्याच्यातली जी काही टाइम व्हॅल्यू आहे ती घ्यायची आहे. इन केस जर वाढायला लागलं तर हा एटीएम आपल्याला भरपाई करून देईल. अशा पद्धतीत ह्याला बनवायचं. एटीएम राहील. ओटीएम जेव्हा घेतो आपण तेव्हा ओटीएम एक स्ट्रॉंग व्हॅल्यू असली पाहिजे आणि जी एटीएम ची जी काही प्राइस आहे त्याला मॅच करणारी असली पाहिजे. कसं बरोबर. आता 420 चालू आहे एटीएम आणि हे 32700. आता एक जस्ट ही काही लेवल नाहीये पण एक्झाम्पल म्हणून सांगतो. तर ही प्राइसला जवळपास मॅच करायची. ओके, तर मी ह्याचे 2 लॉट सेल केले, ह्याचा 1 लॉट बाय केला. आता मार्केट हा स्टॉक माझा पडू नये तर होणार काय, जर मार्केट पडायला लागलं म्हणजे स्टॉक पडायला लागला तर होणार काय, हे दोघेही पडते, फॉल आहे दोघेही पडते. आणि प्राइस इक्वल असल्यामुळं आणि इवन ही थोडी जास्त आहे, सेल केलेली थोडीशी जास्त आहे, तर मला थोडासा कॉल माझं काही जे काही स्टॉक आहे तो रिपेअर करायला मिळेल. पण समजा जर मार्केट माझा स्टॉक तिथेच पडून आहे तर होणार काय, तर ह्याच्यात 2 लॉट आहेत आणि तुम्ही जर स्ट्रॅटेजी आता इम्प्लिमेंट करायला लागलात तर तुम्हाला हे दिसेल की ह्यांच्यामध्ये आयव्ही ड्रॉप जास्त होतो. तर स्टार्टिंग फेज मध्ये हे ओटीएम जरा जास्त जोरात पडायला लागतात आणि शेवटच्या काळामध्ये एक्सपायरीच्या जवळ हे एटीएम्स पडतात. त्याच्यामुळे समजा जर मार्केटमध्ये अपसाइड मुवमेंट जरी आली तरी सुद्धा एटीएमने ह्याला कव्हर केलेलं असतं आणि मार्केट फ्लॅट राहिलं, पडून आहे, स्टॉक जस्ट पडून आहे,
रिपेअर करतोय त्याला जे काही आहे त्याला तो पडू नये जास्त. तर हा ओटीएम तुम्हाला स्टार्टिंग फेज मध्ये त्याची प्रीमियम देत राहील. आता त्याच्यासाठी आपल्याला दुसऱ्या गोष्टी बघाव्या लागतील. ह्याचे 2 लॉट करतोय, प्रीमियम मॅच झाले, प्लस आपल्याला बघावं लागणार आहे ह्याचा थिटा 32 36 आणि म्हणजे आपण ह्याचे 32 चे 2 लॉट करतोय. ओके, तर जर हा थिटा 36 32 हा थिटा जास्त डाऊन झाला, आता सध्या 4 चा डिफरन्स आहे, जास्त डाऊन झाला आणि जो की होतो एक्सपायरच्या जवळ जसं जातो आपण तस तसं इकडचे थिटा जरा जास्त जोरात ड्रॉप होतात. तर इकडचा असो का इकडचे असो एटीएम पासून जेवढं दूर जाऊ तसे जास्त जोरात ड्रॉप होत जातो. तर ड्रॉप झाला त्यावेळी ह्यांचे जे काही प्रीमियम्स आहेत ते पण जोरात ड्रॉप्स होते, कारण की थिटा जात आहे. टाइम व्हॅल्यू आणि इंटरेस्टिंग व्हॅल्यू त्याच्याकडे फक्त टाइम व्हॅल्यू आहे. टाइम व्हॅल्यू ड्रॉप होते. मग ही स्ट्रॅटेजी कम्प्लीट वाइंड अप ह्याच्यातून निघून गेलो तर आपण नेक्स्ट कॅलेंडर मध्ये आपल्याला काय करायचं आहे, रिपेअर कशातून करतोय तर ओटीएम मधून. आता ह्याच्यामध्ये ही स्ट्रॅटेजी यूज होणार नाही की मी जे म्हणत होतो की बँक निफ्टी आहे कॉल सेल करत बसा. तिथे ऍक्च्युली स्टॉक रिपेअर करतोय आपण, आणि स्टॉक रिपेअर करताना तुमच्याकडे हजारो स्टॉक असावा असं नाही, 100 असू शकतात, 200 असू शकतात, आणि त्या ऑप्शनची जी काही काय म्हणतात लॉट साईज ती 1000 1500 2000 असू शकते. तर त्याच्यामुळे असं मॅच होत नाही की स्टॉक्सच्या अगेन्स्ट मध्ये कॉल शॉर्ट केलं, कारण की कॉलची व्हॅल्यू जास्त आहे. त्याच्यामुळे ही स्ट्रॅटेजी जे काय पडून बसलेले शेअर्स आहेत आपले स्टॉक्स आहेत त्याच्या अगेन्स्ट मध्ये ही स्ट्रॅटेजी युटिलाइज करता येते, कारण की जो थिटा आहे तो ओटीएमचा जरा जास्त जोरात ड्रॉप होतो, ड्रॉप झाला की काढून घ्यायचा. आणि आता काय त्याला परत थंब रूल नाहीये की डिफरन्स कितीचा असावा, डे बाय डे हा डिफरन्स वाढत जातो. पण जिथे वाटेल की हा आता इथून मार्केटमध्ये त्या स्टॉक मध्ये मुवमेंट येते त्यावेळी वाइंड अप आणि जशाल तसं बसायचं. ओके, काय स्टॉक रिपेअर स्ट्रॅटेजी. हो येस. बरं, बुलिश मध्ये काय डाऊट, आणि हे पूर्ण आठवडा तुम्ही याला बघा, स्टडी करा, ऑब्स्टॉर टाकून बघा. समजा आधीमध्ये समजा काही डाऊट्स येत असतील त्यावेळी ग्रुपवर विचारा. हो, आता थोडस पेपरवर हे करून बघतो, डाऊट्स येतील ते. आणि काही डाऊट्स असतील तरी वीकडेज मध्ये जरी विचारलं तरी काही प्रॉब्लेम नाही. हो चालेल. अजून कोणाला काही. ठीक आहे, मग आजचा क्लास थांबूया, नेक्स्ट वीकेंडला भेटू. आता बेरे स्ट्रॅटेजी सुरू करू नेक्स्ट वीकेंड. थँक्यू. आता आणि बेरे स्ट्रॅटेजी पण अशाच असतील, पोलिश सारखेच असतील, न्यूट्रल आणि वोलाटाईल मध्ये थोडी मजा येईल. हे नोट्स मध्ये काय काय प्रकार असतील, म्हणजे या स्ट्रॅटेजीज असतील का अजून काही एक्सप्लेनेशन. नोट्स मध्ये स्ट्रॅटेजीचे एक्सप्लेनेशन असेल, फक्त कसं आहे की आता मी बस बोलतोय तुम्हाला वाचायला समोर काहीच नाही. मे बी तुम्ही स्ट्रॅटेजी अरे एवढ्या स्ट्रॅटेजी झाल्यात तर कोणत्या कंडिशनला कोणती होती आठवणारही नाही, नोट समोर असलेलं बरं. आणि अनिकेत माहिती सांगितलंय पाठवलं.
हो पाठवते. चालतंय भेटू मग नेक्स्ट वीकेंडला. हो चालेल. Thank you. ओके